नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे एन परदेशी. आपण सुरू केलेल्या लेसनचं नाव आहे किंगडम प्लांटी. आणि किंगडम प्लांटीमध्ये आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. किंगडम प्लांटी डिवाईड होतो टू सब किंगडममध्ये, क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी आपण सुरू केलेलं आहे. क्रिप्टोगॅमीमध्ये आपण 3 डिव्हिजन सांगितलेले आहेत. नॉन वॅस्क्युलर चॅन्डर, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा सांगितलेले आहेत. तर वॅस्क्युलरच्या अंडर क्रिप्टोगॅमीमध्ये अपुष्प वनस्पती ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अंडर टेरिडोफायटा आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर थॅलोफायटा आपण सुरू केलेला आहे. थॅलोफायटामध्ये आपण क्लोरोफायसी मीन्स ग्रीन अल्गी पाहिलेली आहे. आता आज आपण सुरू करत आहोत सेकंड क्लास, दॅट इज फिओफायसी. आणि फिओफायसी मीन्स काय? ब्राऊन अल्गी. आता ब्राऊन अल्गीची सुरुवातीला आपण काय पाहून घेऊ? हॅबिटॅट पाहून घेऊ. हॅबिटॅट जी आहे म्हणजे कुठे सापडते ब्राऊन अल्गी, आपल्याला कुठे पाहायला भेटते? ब्राऊन अल्गी जी आहे मोस्टली कशी आहे? मरीन वॉटरमध्ये सापडते. जास्त करून मरीन वॉटर म्हणजे सी वॉटरमध्ये आपल्याला फिओफायसी पाहायला भेटते. आणि फार कमी प्रमाणात, रेअरली फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा ब्राऊन अल्गी आपल्याला पाहायला भेटते. देन प्लांट बॉडी कशी आहे? आपल्या फिओफायसीची प्लांट बॉडी जी आहे ती सिम्पल, ब्रांच आणि फिलॅमेंटस आहे. त्याचे एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस. पहा, प्लांट बॉडी आपल्याला 2 पद्धतीची पाहायला भेटते. एक सिम्पल ब्रँच फिलॅमेंटस, त्याचे एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस. व्हाईल ॲज जे प्रोफ्युजली ब्रँच असतात त्याचे एक्झाम्पल आहे पिटॅलोनिया. ते सुद्धा ब्रँच आहेत पण प्रोफ्युजली. देन सेल वॉलमध्ये काय काय प्रेझेंट आहे? सेल वॉल कशापासून तयार झालेली आहे? फिओफायसीची जी सेल वॉल आहे ती सेल्युलोज, फ्युकन्स आणि अल्गीनपासून तयार झालेली आहे. देन ह्याच्यामध्ये ब्राऊन अल्गीमध्ये प्रेझेंट असणारे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ते कुठले आहेत? क्लोरोफिल ए आणि सी. जर तुम्हाला आठवत असेल तर क्लोरोफायसीमध्ये आपण ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि बी हे 2 पिगमेंट सांगितले होते. ह्या पिगमेंट्स व्यतिरिक्त आपल्या फिओफायसीमध्ये क्लोरोफिल ए आणि सी व्यतिरिक्त ब्राऊन कलरसाठी रिस्पॉन्सिबल असलेला कुठला आहे? फ्युकोझॅन्थिन हा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. कशासाठी? रिस्पॉन्सिबल फॉर ब्राऊन कलर. आणि हे जे आहेत क्लोरोफिल ए आणि सी हे कुठले पिगमेंट्स आहेत? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत जे फोटोसिंथेसिस करतात. देन फूड मटेरियल कशामध्ये स्टोअर असतो? फिओफायसीचा जो फूड मटेरियल आहे तो प्रेझेंट असतो मॅनिटोल, लॅमिनॅरी आणि स्टार्चमध्ये च्या स्वरूपात फिओफायसीमध्ये काय प्रेझेंट असतो? स्टोअर्ड फूड मटेरियल प्रेझेंट असतो. देन बॉडी कशामध्ये डिफरन्शिएटेड झालेली आहे? फिओफायसीची बॉडी डिफरन्शिएटेड इंटू होल्ड फास्ट 3 पार्ट्समध्ये डिवाईड होते. होल्ड फास्ट, त्याच्यानंतर जो देठासारखा पार्ट आहे स्टॉक लाईक जो आहे त्याला म्हणतात स्टीप. आणि लीफ लाईक पानासारखा जो पार्ट आहे जो की फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे त्याला काय म्हणायचं आहे? फ्रॉन्ड असं म्हणायचं आहे. किती पार्ट्समध्ये बॉडी डिफरन्शिएटेड केली आपण? होल्ड फास्ट, स्टॉक लाईक, स्टीप आणि लीफ लाईक, फ्रॉन्ड एवढ्या पार्ट्समध्ये. इथे पहा, ह्या डायग्राममध्ये क्लिअर होईल आपल्याला. इथे काय पाहायला भेटतं आपल्याला? होल्ड फास्ट. इथे लॅमिनॅरियाची डायग्राम आहे आपल्याकडे. इथे होल्ड फास्ट, जिथे सबस्ट्रॅटमला टो अटॅच असेल. हा स्टीप देठासारखा पार्ट. आणि इथे आहे लॅमिना किंवा त्याला आपण काय म्हटलेलं आहे? फ्रॉन्ड असं म्हटलेलं आहे. हा जो आहे तो काय आहे? फ्रॉन्ड किंवा लॅमिना असं म्हटलेलं आहे त्याला. ठीक आहे, पुढे चलू आपण. बॉडी डिफरन्शिएटेड 3 पार्ट्समध्ये झाली. होल्ड फास्ट, स्टीप आणि फ्रॉन्ड. मेनी स्पेशीज ऑफ मरीन अल्गी यूज ॲज फूड. काही ज्या मरीन अल्गी आहे त्याचं अन्न म्हणून काय केला जातो?
वापर केला जातो. एक्झाम्पल आहे, कुठल्या कुठल्या एक्झाम्पल आहेत, लॅमिनारिया आणि सार्गॅसम. लॅमिनारिया ही फूड म्हणून काय केली जाते, यूज केली जाते लॅमिनारिया. व्हाईल ॲज सार्गॅसम ही काय आहे, एक प्रकारची सी वीड आहे. ही जी सी वीड आहे ती यूज ॲज फॉडर, काय केलं जातं त्याला, काय म्हणून यूज केला जातो, फॉडर म्हणून यूज केला जातो फॉर शीप अँड गोट. चारा म्हणून त्याचा काय केला जातो, वापर केला जातो शीप आणि गोटसाठी. सार्गॅसम सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की सार्गॅसम ही जी आहे कशी आहे, मोर दॅन 60 मीटर इन लेंथ. 60 मीटरपेक्षा त्याची काय असते, जास्त लांबी असते. त्याच्यानंतर काही स्पेशीज जे आहेत यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलॉइड्स, कशासाठी यूज केल्या जातात, काही फिओफायसीच्या स्पेशीज जे आहेत ते हायड्रोकोलॉइड्स म्हणून काय केल्या जातात, यूज केल्या जातात. त्याचं एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस आणि फ्युकस. आता हायड्रोकोलॉइड्स मीन्स काय की सबस्टन्स दॅट हॅव कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. काय करू शकतो, हा वॉटर होल्ड करू शकतो आणि वॉटर होल्ड केल्यामुळे ते काय करतात, वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि साईजमध्ये काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणून एक्टोकार्पस आणि फ्युकस सारखे स्पेशीज हायड्रोकोलॉइड्स म्हणून त्याचा काय केला जातो, यूज केला जातो. रिप्रोडक्शन बाय व्हिजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल पद्धतीने काय केलं जातं, काय होतं त्यांचं, व्हिजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल टाईपने त्यांचं रिप्रोडक्शन ऑकर होतं. इथे आहे आपल्या फिओफायसीचे एक्झाम्पल्स. इथे आहे लॅमिनारिया, हा जो पहिला आहे तो काय आहे, लॅमिनारिया, आणि सेकंड जो आहे तो काय आहे, सार्गॅसम, ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड. आलं लक्षात. इथे कंप्लीट केलेलं आहे आपण. इथे पहा फ्युकस आहे, इथे काय आहे, किती डायग्राम आहेत आपल्याकडे पुस्तकामध्ये, लॅमिनारिया, सार्गॅसम आणि ही जी आहे ती काय आहे, फ्युकस नावाची ब्राऊन अल्गी. आता तिसऱ्या क्लासकडे वळू आपण, रोडोफायसी और रेड अल्गी. तर कुठे सापडते सर्वात पहिले, आता रोडो मीन्स काय, रोडो मीन्स रेड आणि फायसी मीन्स काय, अल्गी, रेड अल्गी. हॅबिटॅट पाहून घेऊ आपण. फाउंड इन मरीन अँड फ्रेश वॉटर, दोन्ही पाण्यामध्ये सापडते, समुद्री पाण्यामध्ये आणि गोळ्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्येही सापडते. सरफेस, आणि कुठे सापडते, ह्या मरीन आणि फ्रेश वॉटरमध्ये ती कुठे सापडते, सरफेस वॉटर आणि डीप सी, पाण्यावर तरंगतानाही दिसते आणि डीपली सिच्युएटेड, समुद्राच्या आतमध्ये डीपली सिच्युएटेड देखील असते. त्याच्यानंतर ब्रॅकिश वॉटर. आता ब्रॅकिश वॉटर कशाला म्हणतो आपण, जिथं नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी एकत्रित येतात त्या वॉटरला काय म्हणायचं आहे, ब्रॅकिश वॉटर असं म्हणायचं आहे. खाडीचं पाणी असं म्हणतात. प्लांट बॉडीला काय म्हणायचं आहे, जी प्लांट बॉडी आहे त्याला थॅलॉइड असं म्हणायचं आहे. ठीक आहे, प्लांट बॉडीला काय म्हणायचं आहे, थॅलॉइड. थॅलॉइड मीन्स काय, अनडिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीफ. ठीक आहे. सेल्स काय काय कंटेन करतात, कुठले पिगमेंट्स कंटेन करतात, सेल्स क्लोरोफिल ए आणि डी, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. आणि त्याचबरोबर रेड कलरसाठी रिस्पॉन्सिबल असणारा कुठला आहे, फायको इरिथ्रिन. ह्या फायको इरिथ्रिनमुळे त्या अल्गीला रेड कलर भेटत असतो. कुठला आहे, आता आपल्याला माहिती आहे कॅरोटमध्ये कुठला पिगमेंट प्रेझेंट असतो, कॅरोटमध्ये कॅरोटीन नावाचा पिगमेंट असतो, त्याच्यामुळे गाजरी कलर हा वेगळा आहे. त्याच पद्धतीने रोडोफायसीमध्ये रेड कलरसाठी रिस्पॉन्सिबल असणारा कुठला आहे, फायको इरिथ्रिन. आता इरिथ्रिन पहा, इरिथ्रोसाईट, RBCला इरिथ्रोसाईट्स असं देखील म्हणतात, म्हणजे इरिथ्रिन रेड कलरसाठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. सेल वॉल कशापासून तयार झालेले आहेत आपल्या रोडोफायसीच्या, सेल्युलोज आणि पेक्टिन, ग्लूड आणि अदर कार्बोहायड्रेट्सपासून काय तयार झालेले आहेत, सेल वॉल. आता अल्गी आहे, प्लांट आहे, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट असेल. ठीक आहे. तर सेल वॉल जी आहे कशापासून कंपोज झालेली आहे, सेल्युलोज, पेक्टिन, ग्लूड आणि इतर कार्बोहायड्रेट्सपासून आपली सेल वॉल तयार झालेली आहे. स्टोर्ड फूड कुठल्या स्वरूपामध्ये असतो, रेड अल्गीमध्ये स्टोर्ड फूड इन दी फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. कुठल्या फॉर्ममध्ये, फ्लोरिडियन स्टार्च.
त्याचबरोबर कमर्शियली जर आपण रेड अल्गीचा यूज पाहिला तर ती खूप इम्पॉर्टंट आहे. आगर आगर नावाची एक रेड अल्गी आहे, तिचा यूज केला जातो सॉलिडिफाईंग एजंट म्हणून. कुठे? इन टिश्यू कल्चर. बाहेर ज्या टिश्यू वाळवल्या जातात, टिश्यू कल्चर केल्या जातात, तिथे कुठल्याही गोष्टीला सॉलिड करण्यासाठी आगर आगर नावाची काय केली जाते? रेड अल्गी यूज केली जाते. ठीक आहे. त्याचं आणि त्या कुठल्या रेड अल्गी यूज केल्या जातात? जिलेडियम आणि ग्रॅसिलारिया नावाच्या ज्या रेड अल्गी आहेत, आगर आगर व्यतिरिक्त जिलेडियम आणि ग्रॅसिलारिया ह्या 2 रेड अल्गीचा यूज होतो. त्याचबरोबर आगर आगर हा जो आहे, आगर आगर हा जो आहे सॉलिडिफाईंग एजंट सांगितलेला आहे आपण. हा आगर आगर सॉलिडिफाईंग एजंट जो आहे कशामध्ये यूज केला जातो? अजून प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम आणि जेलीज. प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम अँड जेलीजमध्ये सॉलिड करण्यासाठी आगर आगर या रेड अल्गीचा यूज होतो. आणि टिश्यू कल्चरमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या रेड अल्गी आहेत त्या जिलेडियम आणि ग्रॅसिलारिया आहेत. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन बाय व्हिजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल टाईपने ऑकर होतो. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स आहेत कॉन्ड्रस, बॅट्रॅकोस्पर्मम आणि पॉरफायरा. जिलेडियम, ग्रॅसिलारिया, पॉलिसिफोनियासारखे एक्झाम्पल्स आपल्याला कशाचे पाहायला भेटतात? हे आपल्याला रेड अल्गीचे एक्झाम्पल्स पाहायला भेटतात. इथे काही पुस्तकामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इथे आहे बॅट्रॅकोस्पर्मम. हा काय आहे? बॅट्रॅकोस्पर्मम. त्याच्यानंतर इथे आहे ग्रॅसिलारिया. आपण ग्रॅसिलारिया तर सांगितलेलं आहे की टिश्यू कल्चरमध्ये काय होतं? याचा यूज होतो. आणि इथे आहे पॉलिसिफोनिया. पॉलिसिफोनिया पहा आपल्याला रेड कलरमध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे. तर एवढे एक्झाम्पल्स आहेत आपल्या रेड अल्गीचे. इथे आपण नॉन व्हॅस्क्युलरच्या अंडर येणाऱ्या अजून एक पार्ट राहिला आपला घ्यायचा, रोल ऑफ अल्गी इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये अल्गीचा काय रोल आहे? तर फोटोसिंथेटिक अल्गी सुरुवातीच्या सर्वात पहिली जी पृथ्वी तलावरची जी काही वनस्पती असेल ती कोणती होती? अल्गी होती. तर फोटोसिंथेटिक अल्गी हेल्प इन इन्क्रीजिंग लेवल ऑफ डिझॉल्व O2 इन एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंटमध्ये काय झालेलं आहे? ऑक्सिजन लेवल डिझॉल्व करणे. हे कोणामुळे पॉसिबल होतं? काय सांगितलं आपण वाक्य? फोटोसिंथेटिक अल्गी हेल्प इन इन्क्रीजिंग लेवल ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन एन्व्हायरमेंट. म्हणजे जो काही डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये डिझॉल्व करण्याचं काम कोणाचं आहे? ऑक्सिजनचं डिझॉल्व करण्याचं काम आपल्या अल्गीचं आहे. त्याच्यानंतर अल्गी जी आहे प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत. सर्वात पहिले जे प्रोड्युसर्स आहेत पृथ्वी तलावरचे ते कुठले आहेत? अल्गी आहे. आणि हे जे प्रोड्युसर्स आहेत ह्यांच्यामध्ये एनर्जी रिच कंपाऊंड प्रेझेंट असतात, विच फॉर्म बेसिस ऑफ फूड सायकल्स इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत पाण्यामध्ये प्रेझेंट असणारे, फिश असतील, क्रॅब असतील, स्मॉल फिश, खूप सारे आपल्याला व्हरायटीज आपल्याला ॲनिमल्सची कुठे पाहायला भेटते? आपल्या सीमध्ये. तर ह्यांच्यासाठी ॲक्वॅटिक ॲनिमल्ससाठी सी वॉटर और फ्रेश वॉटर. तर ॲक्वॅटिक ॲनिमल्ससाठी अल्गी ह्या काय आहेत? प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत. त्यांच्यामुळे त्यांना एनर्जी रिच कंपाऊंड्स पाहायला भेटतात आणि हे फूड सायकलमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला पहिला जो क्लास आहे थॅलोफायटा तो इथे कंप्लीट केलेला आहे. आता सेकंड क्लास नॉन व्हॅस्क्युलरच्या अंडर आपण पाहूया, दॅट इज ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा हा जो शब्द आहे 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. ब्रायॉन मीन्स मॉस आणि फायटॉन मीन्स काय? प्लांट. आता हॅबिटॅट पाहून घेऊ, इंट्रोडक्शन पाहून घेऊ आपण आपल्या ब्रायोफायटाचं. टेरेस्टेरियल कसे आहेत? हे जमिनीवरचे प्लांट्स आहेत, पण टोटली हे सनलाईटमध्ये
येत नाहीत. ते कुठल्या ठिकाणी येतात? मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस, टेरेस्ट्रियल जमिनीवर सापडतात, पण रॉक आणि शॅडी रॉक अशा प्लेसवर ते येतात आणि दे डिपेंड्स ऑन वॉटर फॉर फर्टिलायझेशन. पाण्याची त्यांना आवश्यकता कशासाठी आहे? फर्टिलायझेशनसाठी आणि कंप्लीशन ऑफ देअर लाईफ सायकल, त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी पाण्याचा वापर होतो. त्यांना फक्त 2 गोष्टीसाठी पाण्याची आवश्यकता भासते, एक फर्टिलायझेशन आणि दुसरं आहे कंप्लीशन ऑफ देअर लाईफ सायकल. हेज कॉल्ड ॲम्फिबियस प्लांट्स. म्हणून ह्यांना काय म्हणायचं आहे? ॲम्फिबियस प्लांट्स. जसं आपण ॲनिमल्समध्ये ॲम्फिबियन ॲनिमल पाहिले होते, त्याच पद्धतीने प्लांट्समध्ये ब्रायोफायटा हे कुठले प्लांट्स आहेत? ॲम्फिबियस प्लांट्स आहेत. कारण वॉटरची आवश्यकता त्यांना फक्त 2 गोष्टींसाठी आहे. पहिली आहे फर्टिलायझेशन, पहिली कुठली आहे? फर्टिलायझेशन. आणि सेकंड आहे लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता आहे. अदरवाईज त्यांना पाण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे? ॲम्फिबियस प्लांट्स असं म्हणायचं आहे. आता किती जेनेरा आणि किती स्पेशीज आपल्या ब्रायोफायटामध्ये इन्क्लुडेड आहेत ते पाहून घेऊ. ब्रायोफायटा इन्क्लूड्स 960 जेनेरा अँड अबाउट 25,000 स्पेशीज. किती जेनेरा आहेत? जाती आणि प्रजाती. किती जेनेरा आहेत? 960. जसं एक राईसचं जेनेरा आहे. राईसमध्ये आपल्याला वेगवेगळे राईसचे प्रकार पाहायला भेटतात. बासमती असेल, आंबेमोहर असेल, कालीमूछ अशी नावं आपण ऐकतो. ठीक आहे. कोलम. तर त्याच पद्धतीने हे काय झाली? एक राईसची जेनेरा झाली आणि त्याच्या वेगवेगळे जे आपण नावं सांगतो तर त्याचे किती असे हजाराच्या वर स्पेशीज आहेत राईसचे. त्याच पद्धतीने ब्रायोफायटाच्या 960 जेनेरा अँड अबाउट 25,000 किती आहेत? 25,000 वेगवेगळ्या स्पेशीज पाहायला भेटतात. लाईफ सायकल शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. स्पोरोफायटिक मीन्स काय? 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स दॅट रिप्रेझेंट 2 एंड आणि गॅमेटोफाइट इज 1 सेट ऑफ क्रोमोझोम दॅट रिप्रेझेंट n लेटर. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. आता प्लांट बॉडी थॅलॉइड असेल म्हणजे अनडिफरेन्शिएटेड इंटू लीफ, स्टेम अँड रूट और लिफी रिप्रेझेंटेशनसुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. आणि लिफी आहे म्हणजे ती कशी असते? फोटोसिंथेटिक करते आणि इंडिपेंडंट थॅलॉइड आहे. प्लांट बॉडी इज थॅलॉइड और लिफी रिप्रेझेंटेशन. गॅमेटोफायटिक जनरेशन. आता गॅमेटोफायटिक ती जी जनरेशन आहे ती काय करते? फोटोसिंथेसिस करते, कारण ती ग्रीन कलर आहे. त्याचबरोबर ती कशी आहे? फोटोसिंथेसिस करते आणि इंडिपेंडेंट आहे आणि इरेक्ट फेज आहे. ठीक आहे. इरेक्ट मीन्स काय? सरळ झाड जसा असतो त्या फेजमध्ये. इंडिपेंडेंट कशामुळे म्हटलेलं आहे? कारण फोटोसिंथेसिस करत असल्यामुळे गॅमेटोफायटिक स्टेज ही कोणावरती डिपेंड नाही आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण? इंडिपेंडंट स्टेज असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण सांगितलेलं आहे की सीड्स, क्रिप्टोगॅमीमध्ये सीड्स प्रोड्यूस होत नाही. मात्र सीड प्रोड्यूस जरी होत नसलं तरी ह्यांच्यामध्ये काय प्रोड्यूस होतात? ह्यांच्यामध्ये स्पोर्स प्रोड्यूस होतात आणि स्पोर्स प्रोड्यूस कॅप्सूलमार्फत. आणि हे जे स्पोर कशामध्ये प्रोड्यूस होतात? कॅप्सूलमध्ये. रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. आणि स्पोरोफायटिक जनरेशन जी आहे ती कशी आहे? शॉर्ट लिव्ह आहे. शॉर्ट लिव्ह कसं म्हणतो? आता एखाद्या झाडाला फळ आलं, फळ येणे ही जी अवस्था आहे ती एका लिमिटेड कालावधीसाठी आहे. झाड म्हणजे काय आहे? गॅमेटोफायटिक स्टेज. ठीक आहे. झाडाला जेव्हा फळ येतात तेव्हा ती स्टेज असते स्पोरोफायटिक स्टेज. आणि काही दिवसानंतर फळं जे आहेत संपतात, त्याला म्हणायचं आहे शॉर्ट लिव्ह. आलं लक्षात? स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट्स स्पोरोफायटिक जनरेशन. आणि स्पोरोफायटिक जनरेशन जी आहे ती कशी आहे? शॉर्ट लिव्ह आहे, मल्टीसेल्युलर आणि डिपेंड्स टोटली और पार्शियली ऑन गॅमेटोफाइट. ती कशा कोणावरती डिपेंड आहे? आपली स्पोरोफायटिक जनरेशन. एक तर टोटली म्हणजे पूर्णतः आणि पार्शियली म्हणजे कमी प्रमाणात.
कशासाठी डिपेंड आहे ती? न्यूट्रिशन और अँकोरेज. जे काही न्यूट्रिशन भेटणार आहे गॅमेटोफायटिक स्टेजपासून स्पोरोफायटिक जनरेशनला भेटणार आहे आणि त्याचबरोबर सपोर्ट. अँकोरेज मीन्स काय? सपोर्टसाठी सुद्धा गॅमेटोफाईटवरती त्याला डिपेंड राहावं लागतं. त्याच्यानंतर ब्रायोफाईट्स हॅव रूट लाईक स्ट्रक्चर. आता पहा, आल्गीमध्ये आतापर्यंत आपण रूट्स वगैरे काही पाहिले नाही, पण आता ब्रायोफाईट्समध्ये रूट नाही आहेत, पण रूटसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. त्या रूट लाईक स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे? रायझॉइड्स असं म्हणायचं आहे. रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझॉइड्स. आणि हे जे रायझॉइड्स आहेत आपल्याला दोन पद्धतीचे पाहायला भेटतात, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर कोणामध्ये पाहायला भेटतात? आपल्याला हॉर्न वर्ड्समध्ये युनिसेल्युलर स्ट्रक्चर पाहायला भेटतं. हॉर्न वर्ड्स असेल किंवा लिव्हर वर्ड्स त्याला म्हणतो. आणि मल्टीसेल्युलर कोणामध्ये पाहायला भेटते? रायझॉइड्स मॉसेसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रायझॉइड्सचं काय फंक्शन आहे? जे रूट्स फंक्शन करतात ते सेम फंक्शन रायझॉइड्स करतात. रायझॉइड्स ॲब्झॉर्ब वॉटर, मिनरल्स अँड हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन सबस्ट्रॅटम. जे काही रॉक असेल, दगड असेल, काही जिथं जे सॉईल असेल तर त्याला त्या सरफेसवरती काय करणे? फिक्स करण्याचं काम आपल्या रायझॉइड्सचं आहे. वॉटर प्रोव्हाइड करणे, मिनरल्स प्रोव्हाइड करणे, हे फंक्शन्स आहेत आपले रायझॉइड्सचे. आता आपला ब्रायोफायटा जो आहे अगेन डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. दॅट इज फर्स्ट ग्रुप इज लिव्हरवर्ड्स, फर्स्ट लिव्हरवर्ड्स आणि सेकंड मॉसेस. आता एक एक करून आपण ह्याची स्टडी करू. पहिलं पाहू आपण लिव्हरवर्ड्स और हिपॅटिसी. आता लिव्हर आपल्या थोड्याशा बॉडी ऑर्गनसारखं नाव वाटतं. ठीक आहे. हिपॅटिसीसुद्धा हा त्या बॉडी ऑर्गनसारखं नाव वाटतं, कारण ह्याचा शेप जो आहे थोडासा लिव्हरसारखा आहे आपल्या लिव्हरवर्ड्स, म्हणून त्याला नाव लिव्हरवर्ड्स अँड ऑल्सो नोन ॲज हिपॅटिसी. आता लिव्हरवर्ड्स जे आहेत ते कसे आहेत? लोअर मेंबर्स. काय आहेत हे? ब्रायोफायटाचे सर्वात सुरुवातीचे मेंबर्स आहेत, म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्सपणा पाहायला भेटत नाही आपल्या लिव्हरवर्ड्समध्ये. लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा आणि प्रायमरी ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. ठीक आहे. सुरुवातीचे मेंबर्स आहेत ब्रायोफायटाचे आणि सगळ्यात लोअर मेंबर्स आहेत ब्रायोफायटामध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन स्टेजेस पाहायला भेटतात, गॅमेटोफायटिक स्टेज आणि दुसरी कुठली आहे? स्पोरोफायटिक स्टेज. तर पहिले गॅमेटोफाईटविषयी पाहून घेऊ. गॅमेटोफाईट हॅव फ्लॅट प्लांट बॉडी. कशी प्लांट बॉडी आहे? फ्लॅट. सॉईल सरफेसला अटॅच असणारी फ्लॅट बॉडी आहे, डॉर्सिमेट्रली फ्लॅट. आणि थॅलस विच इज ग्रीन डॉर्सिमेट्रल प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड्स. काय काय सांगितलं आपण? गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये प्लांट बॉडी जी आहे ती फ्लॅट आहे, एकदम जमिनीला लागून आहे, ग्रीन इन कलर आहे म्हणजे फोटोसिंथेसिस करते. आणि डॉर्सिवेंट्रल प्रोस्टेट म्हणजे जमिनीला लागून एकदम आडवी असते ती. आणि ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे रायझॉइड्स आहेत ते कुठले आहेत? युनिसेल्युलर. एक्झाम्पल आहेत रिक्सिया आणि मार्केशिया. आता इथे आपण डायग्राम पाहू. इथे पहा, इथे रिक्सिया किंवा लिव्हरवर्ड्स, रिक्सिया किंवा लिव्हरवर्ड्स, प्रोस्टेट ग्रीन, फ्लॅट, डॉर्सिवेंट्रल फ्लॅट. ठीक आहे. तर ही डायग्राम आहे आपल्या लिव्हरवर्ड्सची. दिसते झाडासारखी उभी, एरियल दिसते काही नाही, अगदी जमिनीला लागून दिसते. त्याच्यानंतर ही झाली गॅमेटोफायटिक स्टेज. आता पुढे आहे आपली स्पोरोफायटिक स्टेज. स्पोरोफायटिक स्टेजलाच हॉर्नवर्ड्स किंवा अँथोसिरोटी असं म्हणतात. तर हे जे मेंबर्स आहेत फ्लॅटन थॅलस. कसं थॅलस आहे याच्यामधलं? फ्लॅट थॅलस, फ्लॅट थॅलस. आणि लिव्हरवर्ड्सलाच पुन्हा गॅमेटोफायटिक स्टेजनंतर स्पोरोफायटिक स्टेज येते. त्यांना हॉर्न लाईक स्ट्रक्चर, शिंगनसारखा स्ट्रक्चर फॉर्म होतो. आणि ह्या शिंगनसारख्या स्ट्रक्चरलाच कुठली स्टेज म्हणायची आहे? स्पोरोफाईट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे अँथोसिरॉस. इथे पहा, इथे आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. ठीक आहे.
आपल्या हॉर्नलाईक स्ट्रक्चर खाली असंच आहे, ह्यालाच असं हॉर्नलाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. ठीक आहे. तर इथे आपण लिव्हर वर्ड्स ब्रायोफायटाचा एक पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता मॉसेस हा जो पार्ट आहे ते आपण पुढच्या तासाला पाहू. इथे आपण सध्याला थांबून जाऊ.